ठीक आहे, 13 तारखेपर्यंत तुमचा आता दौरा सुरू आहे. पुढच्या आठवड्यात 13 तारीख आहे. काय पुढचा प्लॅन ऑफ ऍक्शन 13 तारखेपर्यंत समजा मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मनोज जरांगे पाटलांचं पुढचं पाऊल काय असणार आहे? आम्ही पहिल्या टप्प्यात 6 जुलैपासून 13 जुलैपर्यंत टाकले. असे एकूण राज्यातले 5 टप्पे केलेत आम्ही. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई, कोकण, खानदेश इथपर्यंत सगळा टप्पा घेणार आहे. आम्ही जर 13 तारखेपर्यंत नाही दिले तर मराठा समाजाची राज्यातली बैठक बोलून आम्ही जाहीर करणार आहेत. आणि ही शेवटची बैठक राहील मग की आम्ही 288 उभा करायची का पाडायची, कारण ही बैठक दिवसभर चालणार आहे. म्हणून आता आम्ही उद्यापासून शांतता रॅली करतोय. जी चर्चेच्या माध्यमातून माझं मराठा समाजाला आव्हान आहे की सगळ्यांनी शांततेत यायचं आहे, शांततेच वापस जायचं आहे. कोणी घाईगडबड कसली करायची नाही, कारण आपण शांतता रॅली, मराठा आरक्षण जागृती, आपल्या मुलाला न्याय मिळावा, ओबीसीतून आरक्षण मिळावं, कुणबी प्रमाणपत्र सगळ्या मराठ्यांना राज्यातल्या मिळावेत म्हणून आपण करतोय. ठीक आहे, ती जबाबदारी खरं शांतता राखण्याची मनोज जरांगे पाटील तुमच्यावरती मॅक्सिमम असणार आहे. सगळ्यात मोठी जबाबदारी. आज तुम्ही या मुद्द्यावरती Zee24 ताशी बोललात, आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पण पुन्हा एकदा आव्हान आहे तुम्हालाही की तुम्ही स्वतः तुम्ही आता समाजाचे नेते आहात, ही शांतता राखली तरी जबाबदारी तुम्ही देखील तुमच्या कार्यकर्त्यांकडनं पाळणं खूप गरजेचं आहे. तसंच ओबीसी समाजाने सुद्धा त्याला सहकार्य करून अशा प्रकारचा कुठलाही सलोखा बिघडणार नाही ही देखील जबाबदारी दोन्हीकडनं घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचा सलोखा कुठे बिघडू नये ही जबाबदारी दोन्ही बाजूच्या आंदोलकांना घ्यावी लागणार आहे. मनोज जरांगे पाटील, तुम्ही आम्हाला वेळ दिलात, Zee24 तुम्ही आम्हाला सविस्तर मुलाखत दिली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद दादा. धन्यवाद.